नमस्कार. मी प्राध्यापक पांडुरंग नारायण जावळे, पुणे. मी आपल्यासमोर बळीराजाचे सपान ही कविता घेऊन आलेलो आहे. एक छोटा शेतकरी सकाळी उठल्यानंतर आपल्या शेताच्या बांधावर जाऊन उभा आहे. त्याच्या समोर अतिशय जोमदार आणि सुंदर असे पीक आलेले आहे. त्या पिकाकडे बघून हा शेतकरी आपल्या मनामध्ये एक स्वप्न रंगवतो आणि तेच शेतकऱ्याचं स्वप्न म्हणजे बळीराजाचं सपान ही कविता मी आपल्यासमोर सादर करतोय. शेतकरी आपल्या बांधावर आहे, समोर अतिशय जोमदार आणि सुपीक पीक आहे आणि त्या पिकाकडे बघून त्याच्या मनामध्ये काय विचार आलेत ऐका. पीक आलंय जोमात, सुखी शेतकरी दादा. पीक आलंय जोमात, सुखी शेतकरी दादा. बसला गोफन फिरवीत, मनी सपान रचित. पीक आलंय जोमात, आता मोडील झोपडी, तिथं बांधील मी माडी. आता मोडील झोपडी, तिथं बांधील मी माडी. कारभार निला साज, मडवीन सोन्यान मी सारी. पीक आलंय जोमात, दारी बैलाची र जोड, धावल साऱ्या गावा मोर. अशी बैलाची जोड घेईल की ते शर्यतीमध्ये पहिला नंबर आणतील. दारी बैलाची र जोड, धावल साऱ्या गावा मोर. माझ दोन बछड, दोन मुले असतात. माझ दोन बछड, करीन डॉक्टर वकील. पीक आलंय जोमात, माझ्या मथूच लगीन. एक मुलगी, माझ्या मथूच लगीन, आस थाटात करीन. पाहिल जावई मी असा, मथू गाडीत येईल. पीक आलंय जोमात, सुखी शेतकरी दादा. पीक आलंय जोमात. तिथेच उभा आहे. एकाएकी काय झालं, आकाशात ढग आलं. एकाएकी काय झालं, आकाशात ढग आलं. पडला गारांचा पाऊस, सपान वाहुनिया गेलं. सपान वाहुनिया गेलं. सपान वाहुनिया गेलं. सपान वाहुनिया गेलं.